झी 24 तासच्या विशेष दिवाळी गप्पांमध्ये तुमचं स्वागत। दिवाळी म्हणली की फटाक्यांची आतिषबाजी आणि खुसखुशीत फराळ हे आलंच। मात्र सध्या महाराष्ट्रभर आतिषबाजी सुरू आहे ती म्हणजे राजकीय फटाक्यांची। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिकांमध्ये विशेषतः ही फटाक्यांची आतिषबाजी जोरानं बघायला मिळते। यंदा कोण ठरणार आहे ॲटम बॉम्ब, कोण ठरणार आहे नुसतीच सुरसुरी, कोण पेटवतंय काडेपेटी आणि कुणाचा ठरतोय फुसका बार हे आम्ही जाणून घेतोय वेगवेगळ्या राजकीय नेत्यांकडून। आणि सध्या मी आहे मुंबईमध्ये। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि ज्यांची ओळख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या फायर ब्रँड नेत्या अशी सुद्धा आहे, त्यांच्या सोबत आपण आहोत। किशोरीताई, खरं तर महापौर पदावर तुम्ही विराजमान झालेला होतात, मात्र 2022 नंतर जेव्हापासून ती खुर्ची रिक्त झालेली आहे तुमच्या जागी आता अनेक फटाक्यांनी त्या खुर्चीवर दावा केलाय। नाही, मुळामध्ये मुंबई महानगरपालिका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जबरदस्त ताकदवाढ, ज्याला ॲटम बॉम्ब म्हणतात, मोठा बसल्यानंतर कामाचा, हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच महापौर बसला। यंदाच्या निवडणुकांमध्ये आपटी बार कोणाला ठरवता तुम्ही आणि कुणाला आपटणार? अबकी बार महायुती, अबकी बार, अबकी बार, अबकी बार। सुरसुरी कोण ठरते? कारण राजकारणात अनेक सुरसुऱ्या सध्या बोलतायत। नाही, मुळात सुरसुऱ्याच्या पण कमी, कांडेपेटी म्हणतो ना आपण, भिजलेली कांडेपेटी अशा आहेत बोलणाऱ्या। त्यामुळे याची सुरसुरी आमच्या चित्रा वागताई वगैरे तशा सुरसुऱ्या मदत करतात, पाहिजे तेवढ्या स्वतःपुरते आणि निघून जातात। राजसाहेबांना कोणत्या फराळाची उपमा द्याल किंवा कोणत्या फटाक्याची उपमा द्याल? राजसाहेबांना ह्या सगळ्या फराळामध्ये थोडा थोडा अंश दिसतो। त्यांचं खरंच एक हे आहे, बरे तर खूप छान, पण थोडं जरी झालं तर ते चकलीसारखे आहेत, कधी कोणाची मोठ वळवून टाकतील सांगता येत नाही। एकत्रीकरणाचा फराळ दिसतोय आणि त्यांनी सुद्धा तशी उपमा दिलेली आहे। काही पदार्थ आहेत, या पदार्थांकडे बघून नेमकी कुणाची आठवण येते? रवा बेसनाचे लाडू। रवा बेसन आमचे संजय राऊत, पण ते तर तिखट बोलतात। तिखट जरी बोलले ते आईना दाखवतात, पण मस्त लाडू आहे, दोन्ही काम होईल। हा फेकून मारला तरी लागेल कडक आहे आणि हा नाही म्हणजे तितका लागडा एवढा आहे आणि मस्त खाल्ला तरी आहे। सुंदर साजूक तुपात तळलेली आणि सारण भरलेली सुंदर अशी करंजी आहे। आमचे उद्धवजी ही सगळ्याच बाजूनी गोड, सगळ्याच कधीच कोणाचं वाईट बघत नाही। आता हे किती कोणी सांगावं, स्वतःच्या स्वार्थासाठी काही आरोप करतील, पण अतिशय गोड। चिवडा, आता तो मनसे, शिवसैनिक, मतदार मिळून झालेला तो हे, मग त्याच्यात सगळंच आहे ना, खोबरं आहे, शेंगदाणा आहे, महाविकास आघाडीचा चिवडा आहे। हा थोडासा मोठा असणारा एक आकाराने लहानसा आहे, मात्र मोठा आपटी बार आणि लहानसा बॉम्ब कोण? खरं म्हणजे असं कोणाच्या मनुष्य स्वभावाला असं काही म्हणणं हे बरोबर नाही वाटत, पण याच्यामध्ये हा जो बघायला वाटतो छोटा छोटा आहे, पण टाईम म्हणजे त्या वेळेला तो त्याची ताकद दाखवतो। आणि आत्ता ह्या ती महायुतीमध्ये अजित पवारांनी तसं केलेलं आहे। मी दिसतो उंच जरी असलो, मी जरी नसलो तरी मी धमाका करू शकतो, आणि तो त्याने दाखवला ना। म्हणजे एवढे आरोप होऊनही ते उपमुख्यमंत्री झाले। अँग्री बर्ड्स लिहिलंय त्याच्यावर। कोण आहेत हे राजकारणातले अँग्री बर्ड्स ज्यांना राग येतोय फार आणि ते फुटतायत? आता पडळकर फडळकर असे येडे ते सगळे तसेच आहेत, फुटले तर फुटतात, नाही फुटले तर नाही फुटत, अशी लोक आहेत। इकडे काही वेगळे छोटे मोठे बॉम्ब्स आहेत, काही लढ आहे फटाक्यांची, कलर शॉट्स आहेत। हे जे सगळे कलर शॉट आपण आत्ताचे माननीय मुख्यमंत्री कधी कोणाचा कलर काढतील किंवा कलर सोडतील बरं झालं। याच्यामध्ये आमच्या सुषमाताई आहेत की त्या आरपार रॉकेटसारख्या घुसतात, त्यामुळे आहे ॲटॉम बॉम्ब पण आमच्या सगळ्या म्हणजे महाविकास आघाडीमध्येच आहे की जे जयंत पाटील असतील,
खूप कमी शब्दात पण जोरात ठणकावतात अशा अनेक आहेत ते महाविकास आघाडीमध्ये आहेत.